Please mark your present, everyone. Chinmay, Mansi, Nidhi, Sohan, Ayush. Okay, done. So let's start. So our lesson number 14 is मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट म्हणजेच उष्णता उष्णतेचं मापन आणि तिचे होणारे परिणाम. ओके, सी विच सोर्सेस डू वी गेट हीट फ्रॉम. सांगा मला. हीट लेसन यू हॅव लर्न क्लिअरली इन 7th स्टँडर्ड सायन्स. ओके, सो सांगा मला कोणकोणत्या गोष्टींपासून आपल्याला उष्णता मिळते. कोणता विच सोर्सेस आर देअर दॅट आर गिविंग अस हीट. येस, उष्णता कुठून कुठून मिळते, हीट कुठून मिळते आपल्याला सांगा. हु विल. सनलाइट. येस, फ्रॉम सन. येस मानसी. Yes, Miss, I am audible. येस येस. Sun, fuels like wood, coal, petrol, येस electricity, atomic energy. yes, very good. And then how is heat transfer. You know that heat can transfer from the hotter region to the colder region, right. जर आपण काही अन्नपदार्थ शिजवत आहोत आणि त्या पातेल्यात आपण थंड चमचा ठेवून विसरून गेलो तर यू विल गेट टू नो दॅट की त्या अन्नपदार्थाची उष्णता या चमच्याकडे ट्रान्सफर झाली आहे. थोड्या वेळाने आपल्याला तो चमचा गरम लागायला सुरुवात होईल. ओके, दिस इज हाऊ हीट गेट ट्रान्सफर. देन विच इफेक्ट ऑफ हीट डू यू नो. आता हीटचे आपल्याला कोणकोणते इफेक्ट पाहायला मिळतात बघा. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला. उकळणारं पाणी, वितळणारं बर्फ, काडीपेटीवर माचीस घासल्यावर माचीसची काडी घासल्यावर निर्माण होणारी आग. अँड दिस इज अ hot air balloon. Okay, some effects are shown in this figure. We have seen in previous standards that heat is a form of energy which flows from an object at high temperature to an object at low temperature. Just now I have explained you. आताच मी तुम्हाला ज्याप्रमाणे एक्झाम्पल सांगितलं की हीट ही एक प्रकारची एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे आणि ती काय करते अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे ट्रान्सफर होत असते. ओके, ना टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट लेट अस हाव हॉट और कोल्ड दॅट ऑब्जेक्ट इज. एखाद्या वस्तूचं तापमान बघूनच तापमान अनुभवून आपण सांगू शकतो की ती वस्तू हॉट आहे की कोल्ड आहे, गरम आहे की थंड आहे ते आपण सांगू शकतो, राईट. दस the temperature of a cold object is lower than the temperature of a hot object. जी थंड वस्तू असते तिचं तापमान गरम वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असतं. Thus, the temperature of ice cream is less than the temperature of tea, right? We have also seen that when we give heat to an object, it expands and it contracts on cooling. हे पण तुम्ही 7th स्टँडर्डच्या सायन्स मध्ये शिकला आहात. इन द before this only I have completed that lecture to them. So I remember it very clearly की जेव्हा आपण कोणत्याही वस्तूला इट मे बी अ सॉलिड, इट मे बी अ लिक्विड और इट मे बी अ गॅस, जेव्हा तुम्ही त्याला हीट देता तेव्हा त्या वस्तूचं एक्सपान्शन होतं, प्रसरण होतं आणि जेव्हा ती वस्तू थंड होते तेव्हा ती काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते, तिचं आकुंचन होतं. येस येस, डू यू ॲग्री विथ दिस. Do you remember you have studied this in your 7th standard science? Yes? Okay. Then also the state of matter changes due to the heat. कोणत्याही पदार्थाची अवस्था सुद्धा हीटमुळेच बदलते. लाईक जर तुम्ही बर्फाला हीट दिली तर त्याचं पाणी होईल, जर पाण्याला हीट दिली तर त्याची वाफ होईल, राईट. सो स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे द्रवाचं अवस्थांतर सुद्धा हीटमुळे होऊ शकतं. The unit of heat in SI system is joule, while that in CGS unit is calorie. उष्णतेचा SI मधला एकक आहे, युनिट आहे जूल आणि CGS सिस्टीम मधला आहे कॅलरी. 1 calorie is equivalent to 4.18 joule. 1 calorie heat is heat required to increase the temperature of 1 gram of water through
1 डिग्री सेल्सिअस. जर तुम्हाला 1 ग्राम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किती हीट लागेल? 4.18 जूल म्हणजेच 1 कॅलरी इतकी हीट लागेल. ओके, गॉट टिल हियर? समजला इथपर्यंत? Okay, let us study these examples. Solve examples are there, pay attention. How much heat will be needed to raise the temperature of 1.5 kg of water from 15 degrees Celsius to 45 degrees Celsius? Give answer in calories as well as in joule. बघा काय सांगितलं आहे आपल्याला? 1.5 किलोग्राम पाण्याचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस पासून आपल्याला 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत न्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला किती हीट लागेल आणि ही हीट आपल्याला कॅलरी आणि जूल या दोन्ही युनिट्स मध्ये दाखवायची आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की वी हॅव लर्न दॅट 1 कॅलरी इज 4.18 जूल आणि 1 ग्रॅम ऑफ वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायला आपल्याला 4.18 जूल म्हणजेच 1 कॅलरी इतकी हीट लागते. राईट? बघा, गिवन इज मास ऑफ वॉटर, पाण्याचं वस्तुमान दिलेलं आहे आपल्याला 1.5 किलोग्राम. त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा, इट विल बी 1500 ग्रॅम. ओके, देन चेंज इन टेम्परेचर किती सांगितलं आहे? 45 डिग्री पर्यंत न्यायचं आहे. टेम्परेचर आहे 15 डिग्री. 45 डिग्री 15 डिग्रीला 45 डिग्री मधून मायनस करा, इट विल बी बिकम एज 30 डिग्री सेल्सिअस. आता हीट रिक्वायर्ड फॉर टेम्परेचर चेंज आपल्याला काढायची आहे. टेम्परेचर चेंज साठी किती हीट लागली ती आपल्याला जूल आणि कॅलरी मध्ये काढायची आहे. बघा, हीट रिक्वायर्ड फॉर टेम्परेचर चेंज इज इक्वल्स टू मास ऑफ वॉटर मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर. ओके, कोणत्या फॉर्म्युलाने तुम्हाला हीट काढायची आहे? पाण्याचं वस्तुमान आणि तापमानात झालेली वाढ. सो इट विल बी 1500 into 30 calorie, it will be 45,000 calorie. So and 45,000 into 4.18 joule आपल्याला कॅलरी काढायचं आहे. 45,000 कॅलरी मध्ये आपला आन्सर आलेला आहे. पण आपल्याला जूल मध्ये पण आन्सर पाहिजे. मग आपण काय करणार? 45,000 मल्टिप्लाइड बाय 4.18 जूल, इट विल बी 1,88,100 joule. Okay, got till here? Got this? समजलं का? Yes, write down that 2 examples in your notebook. Chala, write down that 2 examples, both the examples in your notebook, and let me know after completing. Everyone is going to write. I'm going to check your notebooks.
Done? Have you done? Completed or not? No. Okay. Okay, take your time. Make it fast, everyone, please. Have you understood those problems? Yes, do you have understood? सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे बघा 300 calorie is heat is given. Okay, 300 calorie of heat is given to water and what happens त्याच्यामुळे त्याचं 10 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढत आहे. तर आपल्याला वॉटरचं व्हॉल्यूम व्हॉट इज अ मास ऑफ वॉटर दॅट वी हॅव टू फाइंड आउट म्हणजे पाण्याचं वस्तुमान किती आहे ते काढायचं आहे. सो इट विल बी हीट इज इक्वल्स टू mass of water multiplied by change in temperature. So 300 is equal to m into 10. So m will be 300 divided by 10. So it will be 30 gram. Okay, mass of water will be 30 gram. पाण्याचं वस्तुमान किती असेल 30 ग्रॅम. Done? Yes, completed writing. Still you all are writing. Yes, have you completed now? Too much time you all are taking. Mansi, Chinmay, Ayush, Nidhi, Soham, what's wrong? Done? आवाज येतोय का माझा? चॅट बॉक्स मध्ये सांगा am I audible? Okay, please make it fast. Whoever will get completed,
Put on your mic and tell me that you have completed. Okay, ज्याचा complete होईल तो mic on करून मला सांगणार. Teacher, my completed. Okay, Mansi. Ma'am, I also completed. Yes, Nidhi. Shall I make it fast, everyone? Please write it fast. Have you understood both that problems? Yes, have you understood? Okay. Yes, Nidhi, no need to show right now. I will check your books when we'll stop teaching, okay? Soham, have you done? Okay, those who are writing, please keep it aside for some time. Let's learn now. Keep it aside. Those who are writing, please stop writing and pay attention over here. Now sources of heat. Okay, sources of heat. उष्णता आपल्याला कुठून कुठून मिळते? See, first source is the sun. The sun is the biggest source of heat received by the earth. A large amount of heat is generated due to the nuclear fusion taking place in its center. बघा, सगळ्यात जास्त उष्णता पृथ्वीला सूर्याकडून मिळत असते आणि सूर्याच्या न्यूक्लियस मध्ये केंद्रामध्ये जे न्यूक्लिअर फ्युजन होतं, केंद्रीय एकीकरण होतं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हीट निर्माण होत असते. In this process, hydrogen nuclei fuse together to form helium nuclei, generating heat in the process. Some of it reaches the earth in the form of light and heat. बघा, मग हे नक्की न्यूक्लिअर फ्युजन, केंद्रीय एकीकरण म्हणजे काय होतं? व्हॉट इज द प्रोसेस? See, in this process what happen? Hydrogen nuclei fuse together to form helium nuclei. हायड्रोजनचे जे केंद्रक असतात ते एकत्र येऊन हिलियमचं केंद्रक बनवतात आणि या प्रोसेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात हीट रिलीज होते, तयार होते आणि त्यातील काही प्रमाणातली हीट ही पृथ्वीपर्यंत लाईट आणि हीट म्हणजेच उष्णता आणि सूर्यप्रकाश या फॉर्म मध्ये आपल्या पृथ्वीवर पाठवली जाते. ओके, why sun is called as the most important source or a biggest source of heat? Got now? सूर्याला उष्णतेचा सगळ्यात मोठा स्रोत का म्हटलं जातं? ओके, ओके. The next one will be earth. Next is earth. As the temperature at the center of the earth is high, the earth is also a source of heat. This heat is called geothermal energy. बघा, पृथ्वी सुद्धा उष्णतेचा एक स्रोत आहे, सोर्स आहे. का असं म्हटलं जातं? बिकॉज ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, आपल्या पृथ्वीच्या मध्यभागी, केंद्रकाच्या भागी काय आहे? तापमान खूप जास्त आहे. टेम्परेचर इज व्हेरी हाय ॲट द सेंटर ऑफ अर्थ. म्हणून पृथ्वीला सुद्धा आपण उष्णतेचा एक स्रोत असं म्हणू शकतो आणि या उष्णतेला आपण जिओथर्मल एनर्जी म्हणजे भू औष्णिक ऊर्जा असं म्हणायचं आहे. नेक्स्ट इज अ केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा.
When fuels like wood, coal, petrol, etc. burn, there is chemical reaction between the fuel and oxygen. Heat is generated in this reaction also. जेव्हा आपण लाकूड, कोळसा, पेट्रोल यासारखी इंधने जाळतो तेव्हा या इंधनांच्या ज्वलनात काय होतं, इंधन जळत असताना त्याची ऑक्सिजन सोबत केमिकल रिएक्शन होते. आपण मागच्या लेसन मध्ये हे पाहिलं होतं. येस, डू यू रिमेंबर? केमिकल रिएक्शन्स मध्ये आपण हा एक्झाम्पल पाहिलाय. when we burn fuel, that fuel get reacted to the oxygens present inside the air. Okay, आणि याच रिएक्शन मध्ये याच रासायनिक बदलात हीट जनरेट होत असते, उष्णता निर्माण होते. फोर्थ वन इज electrical energy. In your daily life, you have seen several equipments which produce heat with the help of electricity. Yes, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरून, विद्युत ऊर्जा वापरून हीट निर्माण करणारे खूप इन्स्ट्रुमेंट्स वापरतो. कोणकोणते असतात ते सांगा मला. सांगा काय काय वापरतो आपण. तुम्ही त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करताय पण तो हीट जनरेट करतोय, असं काय काय असतं आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण या गोष्टी वापरतो, सांगा. येस, काय काय वापरतो आपण असं, कोण सांगणार. येस, मायक्रोवेव्ह ओव्हन. अजून व्हॉट वी यूज एल्स. युअर इंडक्शन कुकर. येस, इंडक्शन वापरतो ना आपण. येस, इलेक्ट्रिक हीटर. then your hair straighteners, hair dryers containing the hot air, then also iron. Yes, ironing is there. Iron, you iron your clothes, right? That iron is also using that electric energy into heat energy. Yes, okay. So example, electric press, electric heater, etc. Thus electricity is a source of heat. म्हणून विद्युत ऊर्जा सुद्धा उष्णतेचा एक स्रोत आहे असं म्हटलं जातं. Then comes the atomic energy. A huge amount of heat is produced in a very short time when the nuclei of some elements like uranium, thorium, etc. undergo fission. This is used in atomic energy projects. बघा, अणुऊर्जा प्रकल्प असतात. तुम्ही ऐकलं असेल आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण भारतातील आहे ऍट द भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. येस, हे या प्रकल्पात काय होतं बघा, काही इलेमेंट्स असे असतात जसं युरेनियम, थोरियम यासारखे इलेमेंट्स असे आहेत ज्याच्या ॲटमच्या न्यूक्लियाचं आपण फ्युजन केलं, जर त्याच्या अणूच्या केंद्रकाचं विभाजन केलं तर एकदम कमी टाइम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी आणि हीट त्याच्यातून निर्माण होत असते. सो दॅट दॅट ॲटॉमिक एनर्जी इज ऑल्सो वी कॅन कॉल्ड ॲज सोर्स ऑफ हीट. ओके, म्हणून आपण अणुऊर्जेला सुद्धा उष्णता निर्माण करण्याचा एक स्रोत म्हणू शकतो. Then comes our air. A large amount of heat is present in the air around us. आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्याच्यात पण खूप मोठ्या प्रमाणात उष्णता सामावलेली असते. ओके, गॉट अबाउट दी सोर्सेस ऑफ हीट. सगळे सोर्सेस समजलेत हीटचे. येस, काय काय पाहिलं आपण. व्हॉट आर दी सोर्सेस ऑफ हीट, हु विल टेल मी. व्हॉट आर दी सोर्सेस ऑफ हीट देन. Yes, who will tell me what are the sources of heat? Yes, Mansi. Sun, earth, chemical energy, electrical energy, atomic energy, air. Very good. Next is temperature. We find out how hot or cold an object is by touching the object. However, our sense of hot or cold is relative. This can be understood from the following experiment. बघा, एखादी वस्तू गरम आहे की थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहतो, बरोबर, त्याच्यावरच आपल्याला समजतं. पण आपल्याला जाणवणारे उष्णता किंवा गोष्टीचा थंडपणा, दिस इज अवर सेन्स अँड दिस इज रिलेटिव्ह. ओके, मग आपण हे खालील एक्सपेरिमेंट वरून समजू शकतो. पहा, टेक 3 similar vessels. Let us call them A, B and C.
Fill A with hot water, B with cold water. Put some water from A and B in C. आपल्याला 3 भांडी घ्यायची आहेत ज्याला ABC असं लेबल करायचं आहे. A मध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे, B मध्ये आपण थंड पाणी टाकायचं आहे आणि C मध्ये दोन्ही पाणी मिक्स करून टाकायचं आहे. Dip your right hand in A, left hand in B. आता आपला उजवा हात A मध्ये टाकायचा आहे, डावा हात B मध्ये टाकायचा आहे. That will be in a cold water. A will be containing right hand and it will be containing hot water. Okay. And keep them immersed for 2 to 3 minutes. आणि ते तसेच 2-3 मिनिटं त्या पाण्यात बुडवूनच ठेवायचे आहेत. Now dip both hands in C. What do you feel? आता दोन्ही हात काढायचे आणि C मध्ये ठेवायचे. C मध्ये दोन्ही प्रकारचे पाणी मिक्स आहे. ओके. आपल्याला काय जाणवेल पहा. Even though both the hands are dipped in water in the same vessel, that is water at the same temperature, your right hand will find the water to be cold while the left hand will find it to be hot. What is the reason for this? बघा, जरी तुम्ही दोन्ही भांडे एकाच प्रकारच्या पाण्यात टाकलं आहेत, सी मध्ये काय केलेलं आहे आपण, मीडियम टेम्परेचरचं पाणी असेल, कारण थंड आणि गरम दोन्ही पाणी एकत्र आहेत त्यामध्ये, बरोबर. मग जर तुमचा राईट हँड हॉट वॉटर मधून आला आहे तर सी मधलं पाणी तुम्हाला कसं लागेल, cold. And your left hand is coming from the cold water. So what about the what you will feel for that C wala pani? Yes, it will be hotter. Okay. Okay. मग याचं कारण काय असेल? What do you think? What do you think? This is related to our sense, right? This is related to our sense. मग फक्त हातानेच आपण कोणत्याही गोष्टीचं टेम्परेचर मेजर करू शकतो का, सांगा. our touch to sense has been aroused over there, right? आपण एखाद्या गोष्टीला जी संवेदना दाखवतो, संवेदन क्षमता दाखवतो, ती यावेळी आपल्याला पाहायला मिळते. पण प्रत्येक वेळी तुम्ही कुठलीही गरम गोष्ट हाताने स्पर्श करून सांगू शकता का ही गरम आहे की थंड आहे? नो, वी शुड नॉट डू दॅट. वाय? सी, you must have understood from the above activity that we cannot determine the temperature of an object accurately by simply touching it. आपण या ऍक्टिव्हिटी वरून आपल्याला काय कळलं की फक्त स्पर्श करून एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या पदार्थाचं टेम्परेचर, तापमान आपण एकदम परफेक्ट किती डिग्री सेल्सिअस आहे किंवा कसं आहे ते सांगू शकत नाही. So we feel the need of some device for measuring temperature. प्रत्येक वेळी एकदम गरम चहा तुमच्या समोर आणून दिला आणि तुम्हाला सांगितलं यामध्ये हे गरम आहे की थंड आहे बघा, तुम्ही त्याच्यात बोट घालू शकाल का, सांगा. तुमच्या नकळत तुमच्या समोर एखादी गोष्ट आणून दिली, लाईक एकदम गरम तेल असेल तर तुम्ही त्याच्यात बोट घालून किंवा हात घालून बघू शकता का? नो, कारण दॅट विल बी व्हेरी हार्मफुल फॉर अस, राईट. मग हे या गोष्टी मोजण्यासाठी काय असायला हवं? व्हॉट डिव्हाइस वी शुड यूज फॉर मेजरिंग द टेम्परेचर? काय वापरतो आपण तापमान मोजण्यासाठी? एव्हरी टाइम वी कॅनॉट यूज अवर हँड्स, राईट? येस, वी यूज थर्मोमीटर. आपण वापरतो तापमापी. So we feel the need of some device for measuring the temperature. Thermometer is a device for measuring temperature. आपण तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करत असतो, थर्मोमीटर वापरतो. You have read about thermometer in the previous class. तुम्ही 6th स्टँडर्डच्या लेसन मध्ये 6th स्टँडर्डला तुम्हाला थर्मोमीटर बद्दल माहिती दिलेली आहे. In this lesson you are going to learn about the construction of thermometer. तुम्ही थर्मोमीटर बद्दल माहिती घेतलेली आहे तुमच्या 6th स्टँडर्डला सायन्स मध्ये. या लेसन मध्ये नक्की थर्मोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, इन युअर लास्ट स्टँडर्ड तुम्ही थर्मोफ्लास्क, युअर थर्मस फ्लास्क त्याबद्दल सुद्धा त्याचं कन्स्ट्रक्शन पाहिलं आहे. या स्टँडर्डला तुम्ही थर्मोमीटरचं कन्स्ट्रक्शन शिकणार आहात. सी, नाव हीट अँड टेम्परेचर, उष्णता आणि तापमान काय रिलेशन आहे त्यांच्यामध्ये, हाऊ दे आर रिलेटेड, दॅट वी आर गोइंग टू सी.
What is the difference between heat and temperature? Yes, can you tell me? उष्णता आणि तापमान याच्यात फरक काय आहे? What is the difference between heat and temperature? Okay, let's see. See, we know that a substance is made of atoms. आपण शिकत आलो आहोत की प्रत्येक पदार्थ हा ॲटम पासून म्हणजे अणुपासून बनलेला असतो. The atoms in a substance are always in motion आणि हे ॲटम नेहमीच मूव्ह करत असतात, राईट? The total kinetic energy of the atom in a substance is a measure of the heat contained in that substance, while the temperature of a substance is related to average kinetic energy of atom. If the average kinetic energy of atom in two object is equal, then their temperature will also be equal. बघा. सी, आता हीट अँड टेम्परेचर, उष्णता आणि तापमान, काय फरक आहे यांच्यामध्ये? आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पदार्थ, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ ॲटम, राईट? प्रत्येक पदार्थ हा अणुपासून म्हणजे ॲटम पासून बनलेला असतो आणि कोणत्याही पदार्थातील ॲटम हा सतत मुव्हिंग असतो, अणु हा सतत गतिशील असतो. त्याला मूव्ह करण्यासाठी जेवढी कायनेटिक एनर्जी लागते, जेवढी गतिज ऊर्जा लागते, हे ती कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या पदार्थात असणारी हीट. ओके, म्हणजेच उष्णता. तर टेम्परेचर इज टोटली डिपेंड ऑन, while the temperature of a substance is related to the average kinetic energy of atom. Average kinetic energy, सरासरी जेवढी कायनेटिक एनर्जी ॲटम मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर त्याचं टेम्परेचर डिपेंडंट असतं आणि नॉर्मल जेवढी कायनेटिक एनर्जी प्रेझेंट आहे त्याच्यावर त्याची हीट प्रेझेंट असते. मग दोन वस्तूतील ॲटमची जर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सेम आहे तर त्याचं टेम्परेचर सुद्धा सेम राहतं. ओके, गॉट टिल हिअर? टेल मी, गॉट टिल हिअर? Okay, now the next activity is there. Figure 14.3. 14.3 A and B show the velocities of atom in a gas at high and low temperature respectively. A आणि B या फिगर्स बघा, त्यामध्ये आपल्याला काय दाखवलं आहे? जास्त टेम्परेचर असेल किंवा कमी टेम्परेचर असेल तर गॅसेसचे ॲटम कशा प्रकारे मूव्ह करतात ते दिलेले आहेत. हॉटर गॅसेसचे ॲटम कसे मूव्ह करतात आणि कूलर गॅसेसचे ॲटम कसे मूव्ह करतात, यू कॅन सी ओव्हर हिअर. ओके, the direction and the length of the arrows attached to the atom show the direction and magnitude of the velocity. आणि इथे तुम्हाला ॲटमला जोडून ॲरो दाखवलेले आहेत. ओके, हे ॲरो तुम्हाला काय दाखवत आहेत? ॲटमची वेलॉसिटी आणि magnitude of atom's direction and magnitude of velocity they are showing. Okay, now the velocity of atoms in the gas at higher temperature is larger than the velocity of atom in the gas at lower temperature. तुम्ही पाहू शकता की जे हॉट गॅस आहेत, हायर टेम्परेचरचे गॅस आहेत, त्यांची वेलॉसिटी, त्या ॲटमची वेलॉसिटी किंवा त्या ॲटमचा वेग हा कूलर गॅसेस पेक्षा जास्त आहे. ओके, कूलर गॅसेसच्या ॲटम पेक्षा जास्त आहे. अंडरस्टूड टिल हिअर? इथपर्यंत समजलंय? येस? ओके, नाव इमेज सी कडे चला आता. The velocity of atoms in a solid object are shown by arrow in figure 14.3c.
आता ए आणि बी मध्ये आपल्याला गॅसेसच्या ऍटम बद्दल सांगितलं आहे, तर सी मध्ये आपण सॉलिड सबस्टन्स आहे तर त्याच्या ऍटम बद्दल आपल्याला इथे सांगितलेलं आहे. दे आर बाउंडेड टुगेदर. ओके. The atoms in a solid object are tied to one another because of the forces acting between them. ते इथल्यासारखे फ्रीली फिरत आहेत का? बघा, गॅसेसचे ॲटम जसे फ्रीली फिरतात तसे सॉलिड्सचे स्थायूचे अणू फिरतात का? सॉलिडचे ॲटम फ्रीली फिरू शकतात का? फ्रीली फिरत असते तर सॉलिड आपण ठेवू शकलो असतो का? नाही, ते पण इकडे तिकडे हवेसारखं उडून गेलं असतं. येस. सी. का ते एकमेकांशी बॉन्ड झालेले, का ते एकमेकांना चिकटलेले आहेत, तिकडे तिकडे का फिरत नाहीयेत? बिकॉज दे आर बॉन्डेड टुगेदर विथ सम फोर्स. एका स्पेसिफिक बलाने ते एकमेकांना बांधले गेलेले असतात. ओके. Yes, got till here? Why they do not move freely like gases? गॅसेस सारखे हे सॉलिडचे ॲटम का फिरत नाही इकडे तिकडे? बिकॉज दे आर बाउंडेड टुगेदर बाय अ पर्टिक्युलर फोर्स. ओके. So they cannot displace from their place. Because of heat, they oscillate around their fixed position. Higher the temperature of solid, faster is their velocity of oscillation. Okay. See, they are bounded together म्हणून ते आपल्या एका प्लेस वरून दुसरीकडे जात नाही. हीट मुळे काय होतं, आपल्या स्थिर जागेवरच ते ऑसिलेट होतात, म्हणजे तिथल्या तिथे फिरत असतात. जितकं स्थायूचं टेम्परेचर म्हणजे तापमान जास्त तितकंच त्याचा आंदोलित होण्याचा वेग म्हणजेच ऑसिलेशनचा वेग तेवढा जास्त असतो. ओके. अंडरस्टूड टिल हियर? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? Okay, now suppose A and B are two objects made from the same substance. The mass of A is twice the mass of B, which means that the number of atom in A is a twice number of atom in B. Even if the temperature of A and B are equal, that is the average kinetic energy of atom in A is same as that in B. The total kinetic energy of atom in A is twice that in B. Thus, the heat content of A is twice that of B, even though they both have the same temperature. बघा, आता टेम्परेचर आणि हीट मध्ये काय फरक आहे, काय संबंध आहे, उष्णता आणि तापमानामध्ये काय फरक आहे? जर ए आणि बी या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत असं आपण समजूया. ए चा मास, ए चं वस्तुमान हे बी च्या वस्तुमानापेक्षा काय आहे? डबल आहे, दुप्पट आहे. म्हणजेच ए मधील जे ऍटम आहेत त्यांची संख्या ही बी मधील ऍटमच्या संख्येच्या दुप्पट असेल. बरोबर? येस. येस. इथपर्यंत क्लिअर झालाय? बघा, जरी ए आणि बी चं टेम्परेचर सेम असेल, ए आणि बी चं टेम्परेचर जरी सेम असेल, त्यामधील ऍटमची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी जरी सेम असेल, तरी ए मधील जे ऍटम आहेत त्यांची पूर्ण होणारी कायनेटिक एनर्जी ही बी मधील जे ऍटम आहेत त्याच्या कायनेटिक एनर्जी पेक्षा दुप्पट असेल. कारण ऑलरेडी ऍटम जास्त आहेत म्हणजे त्यांनी निर्माण केलेली कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा ही जास्तच असणार. ऍटम डबल आहेत म्हणजे कायनेटिक एनर्जी पण डबल होईल ना. म्हणून ए आणि बी चं तापमान म्हणजे ए आणि बी चं टेम्परेचर जरी सेम असलं तरी ए मधील हीट ही बी मधील हीट पेक्षा डबल असेल, दुप्पट असेल. अंडरस्टूड? येस. येस. सी once again. ही आहे ए वस्तू आणि ही आहे बी वस्तू. ही दोन्ही सेम ऍटम पासून एकाच पदार्थापासून बनलेली आहे.
पण एचं जे वस्तुमान आहे, एचं मास आहे हे बीच्या मासच्या दुप्पट आहे. म्हणजे बीचं मास जर 5 असेल तर एचं मास 10 आहे. बरोबर. मग आता ए मधील जे ऍटम आहेत ते पण बी मधील ऍटमच्या दुप्पट असतील का नाही? ए मध्ये जर बी मध्ये जर 2 ऍटम आहेत तर ए मध्ये 4 ऍटम असणार. दे विल बी डबल. येस. आता ए आणि बी चं टेम्परेचर सेम आहे, कॅपिटल टी कॅपिटल टी. पण आणि त्याची जी ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ती पण सेम आहे. येस. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पण दोघांची सेम आहे. बट ए मधील जे ऍटम आहेत त्यांची ऍव्हरेज टोटल कायनेटिक एनर्जी, ओके, ए मधले जे ऍटम आहेत त्यांची टोटल कायनेटिक एनर्जी ही बी मधल्या ऍटमच्या टोटल कायनेटिक एनर्जी पेक्षा डबल असेल. ओके, इट विल बी डबल. म्हणून या दोघांचं टेम्परेचर टी जरी सेम असेल तरी त्यामधली हीट म्हणजे ए मधली हीट ही बी मधल्या हीटच्या डबल असेल. येस. अंडरस्टूड टिल हियर व्हेरी क्लिअरली? येस. ओके एव्हरीवन, सगळ्यांना समजलाय? ओके, चला इथेच आपण आज स्टॉप करणार आहोत. नाव सम क्वेश्चन आन्सर्स, काही क्वेश्चन आन्सर्स या पार्टवर, बिकॉज नेक्स्ट पार्ट विल बी हॅव्हिंग सम युअर प्रॉब्लेम्स अँड ऑल. त्यामुळे आता सगळं एकदाच नको. लेट इट बी फॉर द नेक्स्ट लेक्चर. ओके, बघा. Some question answers. Okay, what is the difference between heat and temperature and what are their units? उष्णता आणि तापमानामध्ये काय फरक आहे आणि त्याचे एकक काय आहेत? What is the difference between heat and temperature and what are their units? सांगा पटकन. आताच केलं ना आपण, टेम्परेचर आणि हीट मध्ये काय डिफरन्स आहे आणि त्याचे. ओके, निधी. येस निधी. Yes, ma'am. Heat is related to the total kinetic energy of the atom in a substance, while temperature is related to the average kinetic energy of the atom in the substance. Heat flows from a body at a higher temperature to a body at a lower temperature. Thus, temperature is a quantity that determines the direction of flow of heat. Heat is a quantitative measure of the degree of the hotness or coldness of a body. Higher temperature does not mean higher heat content. Suppose a vessel A contains 2 liters of water at 90 degrees Celsius and a vessel B contains 100 ml of the water at 91 degrees Celsius. Then the heat content of water in A is greater than that of the water in B, but the temperature of water in B is higher than that of the water in A. The Very unit, nicely explained. the unit, Units. unit of temperature is expressed in degree Celsius or degree Fahrenheit and Kelvin. Yes, Kelvin. And the unit of heat is usually expressed in kilocalorie and joule. It can also be expressed in earth as heat in form of energy. Very good. Next.
How we can say that sun is a source of heat? How the heat energy is transformed from sun to earth? How we can say that sun is the largest source of energy for earth? Yes. Okay, just explain sun as the source of energy. Yes, Nidhi again. Yes, ma'am. The sun is the biggest source of heat received by the earth. A large amount of heat is separated due to the nuclear fusion taking place in its center. In this process, hydrogen nuclei fuse together to form helium nuclei, generating heat. In the process, some of it reaches the earth in a form of light and heat. Yes, good. Okay, so we have done for today. Have you understood each and everything? Tell me clearly. Anyone has any doubt? Yes, anyone has any doubt? No. Okay, so you can leave the class. Bye bye. We are going to stop over here. Bye, everyone. Bye. Bye bye, teacher. Bye.